नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता पेपर 1चं आपण प्रिपरेशन करीत आहोत. पेपर 1 मध्ये आपल्याला युनिट क्रमांक 5 दिलेली आहे, ज्यामध्ये मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडचा भाग आहे. आणि या भागातून 10 मार्क्स करिता आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते विचारतात. आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज कसं काढलं जातं हे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून पर्सेंटेज आपण कसं सोडवायला हवं आणि हे 10 मार्क्सचे हा पर्टिक्युलर मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड या युनिटवर आहे, यातून आपण मॅक्सिमम स्कोअर कसं करणार यासाठी ही संपूर्ण सिरीज आहे. यापूर्वी देखील मी तुम्हाला एक कॉन्सेप्टला धरून कशा प्रकारे प्रश्न सोडवलं जातं हे यापूर्वीच्या सेशन्समध्ये आपण बघितलेलं आहे. ॲव्हरेज म्हणजे सरासरी काढण्याची पद्धत हे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता आपण या समोरील भाग म्हणजे टक्केवारीला जाणून घेऊया. टक्केवारी सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट 2026 करिता आपली नवीन बॅच सुरू होत आहे 5 जानेवारीपासून. या बॅचमध्ये कंप्लीट 10 युनिट आहे पेपर 1च्या, जे आपल्या कव्हर करण्यात येईल लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून. लाईव्ह सेशन्स आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. आपल्या सरावाकरिता MCQ आहे, PYQs देखील तुम्हाला अवेलेबल आहे. आणि लक्षात घ्या, या कोर्सची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. या कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. 2500 रुपयात हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करून घ्या. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील परीक्षेत खूप महत्त्वाचा आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि हिंदीचा कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 साठी 2026 मध्ये आपली नवीन बॅच 5 जानेवारीपासून सुरू होत आहे आणि 1 इयर्स व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे. फक्त व्हॅलिडिटीच नाही, तर इथे लक्षात घ्या, पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल पेपर 2 सोबत. जॉइनिंगची फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. आजचा पर्टिक्युलर भाग हा एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण पर्सेंटेज कसं काढलं जातं हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पर्सेंटेज म्हणजे काय होतं? पर्सेंटेज म्हणजे 100. ठीक आहे, 100%. जेव्हा आपण पर्सेंटेज काढतो तेव्हा आउट ऑफ जे आहे 100 आपण घेत असतो, म्हणजे प्रत्येकी 100. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे लक्षात घ्या, जर आपल्याला 42% म्हणजे विचारलं, तर आपण काय करू? 42/100 करू. ठीक आहे. सेम अप्लाइज टू 52% विचारलं, तर आपण काय करूया? 52/100 आपण याला लिहूया. त्याचप्रमाणे जर समजा फॉर एक्झाम्पल सांगत आहे, या बेसिक कन्सेप्ट आहे जे आपल्याला या पर्टिक्युलर भाग सोडवण्यासाठी माहीत असावं. समजा जर आपल्याला 1000 दिलेले आहेत है ना, 1000 रुपयाचे जर आपल्याला म्हटलं की 10% किती, तर तुम्ही काय सांगणार? ठीक आहे. तर इथे लक्षात घ्या, आता समजा हे 1000 आहे, तर 1000 लिहिलं आहे ना, आणि एक संख्या सोडून, समजा हा 0 आहे, तर एक संख्या सोडून काय करायचं? डेसिबल द्यायचं, म्हणजेच डेसिबल. ठीक आहे. तर याचा अर्थ 1000 रुपये आहे आणि याचे आपल्याला जर 10% विचारलं, ते किती होतं? तर 100 रुपीज होतं. एक डेसिबल दिलं ना आपण, दिसतं इथे. चलो, काही अशा पद्धतीने सेम आपल्याला जर आता समजा हाच घ्या उदाहरण. ठीक आहे. 1000 याचं 1% किती, असं जर आपल्याला प्रश्न विचारलं, तर आपण कसं पाहणार? बघा, काय करायचं? हे 1000 रुपये असं घ्यायचं. ठीक आहे. एकक आणि दशकला सोडून तुम्ही काय द्या? ठीक आहे, डेसिबल द्या. एकक आणि दशकला सोडून द्या. ठीक आहे. याचा अर्थ 1000 रुपयाचं जे आहे, 1% म्हणजे 10 रुपये. किती रुपये झाले? 10 रुपये झाले. हे काय आहे? बेसिक याच्या कॉन्सेप्ट आहे, जी तुम्हाला पर्सेंटेज सोडवण्यासाठी माहीत असायला.
सेम त्याचप्रमाणे जर आपण आणखीन एक कन्सेप्ट बघूया. ठीक आहे. 11% आपण कसं काढणार मग? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, 11% आपण कसं शोधायचं? आहे ना. हे का बरं सांगते मी तुम्हाला? कारण यावरच आधारित आपलं काय आहे? पर्सेंटेज आहे. ठीक आहे. आता 11चं म्हटलेलं आहे, त्यामुळे फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही काय लक्षात घ्या, पहिला आपल्याला 10चा टक्का जे आहे ते काढून घ्या. 10चा टक्का किती होणार? तर 700. ठीक आहे. हां. सॉरी, इथे प्रश्न बरोबर लिहू द्या. हां, 11th ऑफ शोधायचं आहे. 11चं किती पर्सेंट इथे लिहिलं नाही मी. 11चं आपल्याला इथे शोधायचं आहे. तर 11चं इथे लक्षात घ्या. 11चं आपल्याला 11th ऑफ 700. ठीक आहे. तर 700चं जर आपण 10% म्हटलं तर 700चं म्हणजे 1 डेसिबल. ठीक आहे. म्हणजे हे किती झाले? 70 झाले. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? 1% शोधायचं आहे. ठीक आहे. तर 1% म्हणजे काय? तर 700 लिहून घ्या. ठीक आहे. मी पूर्वीच सांगितलं, आता 1 आहे याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल? एकक आणि दशक नंतर आपल्याला टिंब, याचा अर्थ 7 झाला. ठीक आहे. आणि इथे विचारलं आहे 11चं. ठीक आहे. 700 किती होईल? तर लिहायचं इथे 70 + 7 म्हणजे किती झालं? 77. ओके. सो अशा पद्धतीने हे सोडवलं जातं. एक उदाहरण देते मी तुम्हाला, ते नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सोडवून सांगा. 13चा पर्सेंट शोधा. 13चं किती? 813 रुपयाचे. ठीक आहे. तर हा गणित तुम्ही मला काय करा, कमेंट बॉक्स, मी ज्या पद्धतीने सोडवून सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही मला सोडून कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण वळूया, आपला एक बेसिक एक क्वेश्चन घेणार आहे आणि हा प्रश्न कसं सोडवायचं हे देखील मी सांगणार तुम्हाला. बघा इथे दिलेलं आहे, एका परीक्षेत जे आहे 96 विद्यार्थी जे आहे उत्तीर्ण, 96% विद्यार्थी काय आहे? उत्तीर्ण झाले आणि 500 विद्यार्थी झाले नापास. ठीक आहे. तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले? ओके. तर हे सोडवण्यासाठी तुम्हाला एक माहीत आहे, जसं आपल्याकडे टोटल, समजा टोटल किती आहे? 100 विद्यार्थी आहे. यापैकी आपण काय म्हटलं? नापास झालेले किती? ठीक आहे. इथे लिहून घ्यायचं असं सगळं. नापास झालेले विद्यार्थी किती आहे? तर 500 आहे. आहे ना? हां. याचा अर्थ, ठीक आहे. ठीक आहे. याचा अर्थ x इज इक्वल टू 100% आणि नापास विद्यार्थी किती आहे? 500. ठीक आहे. आता लक्षात घ्या, इथे 96, आता 100%चं 96 इट मीन्स 4% हे काय आहे? आपल्याकडे फेल आहे. है ना? 4% इथे काय आहे? फेल आहे. आता इथे एक आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. काय लक्षात घेणार? समजा 100% विद्यार्थी आहे. ठीक आहे. 96% यातून काय झाले? आपले पास झाले आहेत. ठीक आहे. तर फेल किती झाले? आहे ना? तर ऑब्व्हियसली इथे फेल झालेले किती आहे? 4% आहे. दॅट्स वाय इथे आपण काय घेतलं? 4% घेतलं. ठीक आहे. हे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? या पर्टिक्युलर जे मांडणी आपण केलेली आहे त्याला व्यवस्थित मांडा. कसं? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x इंटू 4 बराबर 500 गुणिले 100. ठीक आहे. आता हा x जसं तसं राहिला. इथे बघा, वरची मांडणी जशीने तशी राहील. राहिली? बरं. भागिले किती होईल? हा इथे काय जाईल? आता बघा, इथे जेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा बाजू बदलतो तर चिन्ह सुद्धा बदलतात. क्रॉस जर गुणिला आहे तर भागाकार होणार, भागाकार आहे तर गुणिला होणार, प्लस आहे तर मायनस होणार, मायनस आहे तर प्लस होणार. ठीक आहे. आलं लक्षात? बरं. तर काहीच आपल्याला करायचं नाही. इथे डायरेक्ट आपण बघतो की मांडणी केल्यानंतर सरळ जे आहे, ठीक आहे, काटून घ्यायचं याला. ठीक आहे. 4 1 4 इथे लक्षात घ्या. टोटल आन्सर आपलं येणार 120
करून बघा तुम्ही. ठीक आहे, 4 भागिले तुम्ही करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे पर्टिक्युलर पहिलं आपलं गणित आपण सोडवलेलं आहे. खूप सोपं आहे हे सोडवणं. ठीक आहे. तर 13%चं आपल्याला काढून दाखवायचं आहे मला. तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये देखील काढू शकता. परत एक क्वेश्चन घेऊया. 450 पैकी 30% सफरचंद हे कुजलेले आहे. तर किती सफरचंद हे चांगल्या गुड कंडिशनमध्ये आहेत? ठीक आहे. आता येथे लक्षात घ्या, 100 मधून आपण बघणार आहे. 100 मधून जे आहे 30%. ठीक आहे. 30% हे निघून गेले म्हणजे खराब आहे. तर चांगले किती आहे? तर इथे लिहा की चांगल्या क्वालिटीचे किती आहे आपल्याकडे? 70% आहे. ठीक आहे. तर 70% चे चांगले येथे 70% म्हणजे चांगले किती हे आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. एक तर यामध्ये एकच महत्त्वाचं आहे, की आपण कशा पद्धतीने जे आहे व्यवस्थित समजून कितपर्यंत घेऊ शकतो आणि याची मांडणी कितपर्यंत आपल्याला योग्यरित्या करता येते. या 2 गोष्टीतूनच तुम्ही पर्सेंटेज योग्यरित्या सोडवू शकता. आता 450 ठीक आहे. आपल्याला एकूण 100च दिसून येईल. आता आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे. तर एक्स 17% म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? चांगल्या स्थितीतील शोधायचं आहे. ठीक. सो यासाठी ऑब्व्हियसली क्रॉसमध्ये आपल्याला जावं लागेल. आहे ना? हे बघा असं क्रॉस केलं जातं. ठीक आहे. हां, हां असं जाईल. आहे ना? एक्स इंटू 100 ओके. देन इथे घ्या. चला 450 गुणिले आपण घेऊया 70 आणि भागिले 100. इथे आपल्याला सरळ सरळ काटून टाका. 0 0 कटलं. ठीक आहे. हां. तर इथे आपल्याला काय मिळतं? 45 इंटू 7 करा. किती होणार? 315. सो एक्सची व्हॅल्यू किती? तर 315. 70%चं आपण काय केलं? चांगल्या स्थितीमध्ये जे सफरचंद आहे ते आपण शोधलेले आहे. सोबतच तुम्हाला मी हा एक्झाम्पल सांगितलेला आहे, सोडवून तुम्हाला मी दाखवलेला आहे 11%चा. त्याच पद्धतीला फॉलो करून तुम्ही काय करा? हे मला सोडून दाखवा. ठीक आहे. तर नक्कीच तुम्हाला हा सेशन आवडला असेल आणि पर्सेंटेज कसं पद्धतीने सोडवायचे असं बेसिक नॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे. उद्याच्या सिरीजमध्ये या समोरील प्रश्न मी तुम्हाला सांगणार म्हणजे तुम्हाला आणखीनच सोपं व्हायला लागेल. थँक्यू सो मच.